नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मागच्या 2-3 दिवसापासून ब्लॉग्स कंटिन्यू नाही येते कारण माझी इच्छाच नव्हती होत फोन वगैरे उचलून ही करायची, शूट वगैरे करायची. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की सखीला दवाखान्यात नेलं होतं. ॲक्च्युली तिला मी स्किन स्पेशालिस्टकडे नेलं होतं. तेव्हा एकच असा इथे एक चट्टा होता. क्रीम वगैरे आम्ही रोज लावतो आहे, बट माहीत नाही का तिचा इतके मोठमोठे चट्टे आले व्हाईट कलरचे. आणि ते जनताचे नाहीत कारण तिला हार्डली 15 दिवस झाले जनताचं औषध देऊन. तर ते खूप असे वाढत आहे आणि ते वेगळंच काहीतरी असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे माझं मनच लागत नव्हतं कशात. मला असं झालं होतं की काय झालं आहे सखीला. खूप शंका येतात. आईचा जीव असा असतो. आणि कसं झालं, मला 1-2 दिवस मी यांना म्हणत होती की चट्टा दिसतोय चट्टा दिसतोय, पण सगळे मला न्यागं असतात, लहान मुलांना होतात वगैरे असं. पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून जेव्हा ते चट्टे वाढले ना, तेव्हा मग घरातले पण सगळे घाबरले. तर काल तिला बालरोग तज्ज्ञांकडे पण नेलं होतं आम्ही वेगळी औषधं सुरू केली तिला. त्यांचं असं म्हणणं कॅल्शियम आयन कमी झालं आहे म्हणून ते चट्टे. तू वेगळा डाऊट घेऊ नको, हवं तर आपण तिच्या टेस्ट पण करूयात अजून वर्षभराने. पण तसं काहीच नाही आहे जे तू विचार करते. माझं पण असं आहे की तसं काहीच नाही आहे. पण मला ना ते एका पॉईंटला ज्या प्रकारे वाढलं ना, मला त्याशी रात्रभर झोपच नव्हती आली. मला काही ना सुचतच नव्हतं. आणि तिला खूप इचिंग होत होती, म्हणजे तिला कंटिन्यू इचिंग होते बॉडीला. तर ती खेळते वगैरे सगळं करते, बट रात्री झोपेत तिला तो त्रास होतो. मग मला पण असं झालं होतं की यार काय होतं आहे सखीला नुसता. तर काल तिला दवाखान्यात नेऊन आणलेलं आहे. तिच्या आता वेगळे औषधं सुरू केले. एक तर तिला औषधं देणं खूप मोठा टास्क आहे. तिचं रोजचं मल्टीव्हिटॅमिन्सचं आणि सुवर्णप्राशन ती बळजबरी दिवसातून 10 वेळेस घेऊ शकते. तिला ती बळजबरी बॉटल हातात आणून देते की मम्मा दे, पापा दे, मामा दे. पण ॲट द सेम टाईम जेव्हा ती तिच्या बाकीचे औषधं बघतेत ना, ती नाही घेऊ शकत. म्हणजे ती लिटरली तिला असं दाबून, आम्ही काल रात्री जे औषध दिलं ते मी, आई, वहिनी आणि गौरी आम्ही चौघींनी मिळून तिला दिलं. तर ते औषधं रोज देणं खूप मोठा टास्क आहे, बट आता ते द्यावं लागणार आहे. त्यामुळे मला ब्लॉग करायची इच्छा होत नव्हती. आता ती स्टेबल झाली, मी पण माइंडने स्टेबल झाली. मी कारण खूप इकडे तिकडे विचारांमध्ये फिरत असतो आईचा जीवस तसा असतो, किंवा येतात खूप डाऊट्स येतात. त्याच्यामुळे आता मी जरा रिलॅक्स झाली आहे. तर म्हटलं चला लेट स्टार्ट. तर आज मी आणि दादा चाललो आहे आता बाहेर काहीतरी शॉपिंग करायला नाही, एका कामाला चाललो आहे. सो स्टे ट्यून. तर दिवाळीनिमित्त ना मला थोडी खरेदी करायची होती, कॉईन्सची वगैरे. तर खूप मोठी लाईन होती, म्हणजे कॉईन्स डायरेक्ट मंडपात होते, बाकी सगळं आत होतं. तिथे इतकी मोठी वेटिंग लाईन होती आणि बाहेर पण ट्रॅफिक होती. चिडचिड व्हायला लागली होती, बट डेफिनेटली ऑप्शन नसतो. संध्याकाळी आत्या आली होती. सखी कोण आला ग? तर ही आहे माझी सगळ्यात मोठी आत्या. म्हणजे पप्पा ते 5 भावंड आहेत, त्यात आत्या सगळ्यात सिनियर आहे. आणि ती काष्टी पातळ घालते, बट ती विचारांनी टोटल आजच्या जनरेशनची बाई आहे. आता आत्या शब्द खूप कॉमन झाला आहे. आत्या, तू खूप लाडाच्या असता. बट जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आत्या खूप तिरस्काराने बघितलेल्या जायच्या. माझ्या शाळेत पण अशा मैत्रिणी म्हणायच्या, माझ्या आत्याने हे केलं, माझ्या आत्याने ते केलं. माझ्याकडे तसं कधीच काही बोलायला नसायचं, कारण ती ॲक्च्युली अशी त्रासदायक टोमणे मारणारी नणंद नव्हतीच. मला खूप जण म्हणतात की तू खूप कूल नणंद आहे, बट ॲक्च्युली मी असा नंदेचा त्रास कधी लहानपणापासून बघितलाच नाही आहे. ना माझ्या आत्याने कधी मम्मीला दिला, ना माझ्या मम्मीनी कधी माम्यांना दिला. आणि हो, तिच्याकडे ना अँड्रॉईड फोन नाही आहे, बट ती माझा एकसुद्धा व्लॉग चुकवत नाही. ती ज्या दिवशी आली ना, तेव्हा वहिनीने नुकताच 2रा का 3रा व्लॉग टाकला होता. तरी पण ती इतकी खुश होती की पूनम तू कर बरं का, मी बघितलं. मला म्हणजे तिचे नातू कपिल आणि अंजली, माझे भाची ते ना तिला सारखे दाखवत असतं की तनू मावशीचं बघ, मामीचं बघ. तर शी इज लाईक, मी त्यांचं बघितलं, ते म्हणत होते मामीचं खूप छान चालू आहे, पूनम तू हे सोडू नको. आणि इवन ना माझी आजी वारली तेव्हा मी प्रेग्नेंट होती. मला हार्डली 1.5-2च महिने चालू होते. त्याच्यामुळे तेव्हा जो कोणी माणूस किंवा बाई दारावर यायची ना, आत्या माझ्या समोर येऊन बसायची, म्हणायची नको नजर लागेल, नको बायकांना पोट कळतं. ती लिटरली मला पुढे सुद्धा येऊ देत नव्हती. लहानपणी खाऊ म्हणून जेव्हा फक्त पार्लेजीचा पुडा माहीत होता ना, त्या काळात आत्या आम्हाला क्रीम रोल आणि डोनट आणायची. आणि आत्ता पण जेव्हा येते गौरीला न चुकता खाऊ आणते. काय खायला चालली सखी? दे आता, दे बाई. अक्का आम्हाला क्रीम रोल आणि डोनट आणायची. काय फोटो नाही चालू आहे, अक्का वाटलं फोटो चालू आहे, अक्का फोटोची पोस्ट. सखी तो खाऊ माझा आहे, खाऊ माझा आहे.
माझ्या आत्याने मला आणलाय, तू सांग तुझ्या आत्याला खाऊ आणायला. बाई माझी गौरीचे हाल ग. अगं खूप, ती 1 मिनिट एका जागेवर राहत नाही. काय आणलं का आत्याजीने, काय आणलं सखी? मला नाही खोलतात, त्या आत्या आजीकडनं खोलून घे. त्या आजीला सांग तुझी ओळख नाही ना अजून म्हणून. नको गौरी. अगं बाई आली ग अक्का तुझ्याकडे फिरून. किती हलकट आहे का गौरी तू. सखीला विचार कसा आहे. तर पप्पा आणि आत्या कुठे चालले हो तुम्ही दोघं? कशाला? कीर्तन ऐकायला. कोणाचं कीर्तन आहे? आमच्या वडिलांचे नावचं आहे कीर्तन ठेवलेला. पप्पा आणि पप्पांचे 3 काका. एकांना किती ते पहिले काका तुमचे किती 45 वर्ष झालेत ना त्यांना जाऊन. आमच्या बाबांना 15 वर्ष आणि 2 बाबा आत्ता वारलेत मागच्या 1-2 वर्षात. आणि 2 वर्ष एकाला 4 वर्ष. आणि त्या दोघांचं आज या चौघांचं कीर्तन आहे गावात. कीर्तन आहे. मम्मीला जाता येत नाहीये कारण सखी आणि गौरी आहे. गौरी नाही तुझी सखीच. माझी पोर इतकी बदनाम करून टाकले तुम्ही पूर्ण गल्लीने की बस कधी. आज अक्का 5 मिनिटं फक्त आम्ही इथे उभं होतो की किचनची खालची कडी उघडून बाहेर निघून गेली ती. तिला काय नाही आवडत, तिला काय नाही आवडत डोलू बाबाला. त्यानंतर खूप काही शूट नाही करता आलं. संध्याकाळी मी सिन्नरला आले. जेव्हा मी आले तेव्हा सगळं लायटिंगचं वगैरे काही काम चालू होतं आणि मी खुश होते की मी यायच्या आधी यावेळेस कमीत कमी लायटिंग तरी लागतीये घराला, नाही तर अवघड होऊन जातं आमचं. घरी आली आणि सगळं लायटिंगचं काम चालू आहे. हा टोटल माझा धाक आहे सगळ्यांना, कारण मी आधी लायटिंगसुद्धा लावत नव्हते घरात दिवाळीला. म्हणजे पहिले 2-3 वर्ष तर मी पण एवढा इंटरेस्ट नाही घेतला. मागच्या 2 वर्षापासून मी इकडच्या मागे लागून गेलं. मला वाटतच नाही दिवाळीचा सण आहे. मग मीच जाऊन लायटिंग घेऊन आली होती. पण ह्या वर्षी पण मी तात्यांना रात्री कॉल केला होता की लावून घ्या, बट ती बिघडली आहे. स्वतः नवीन तात्यांनीच घेऊन आले. तात्यांनी ती लावली आता, म्हणजे त्याचं रात्री निम्मी लावून झाली होती, आत्ता निम्मी लावत आहे. आणि मी सोने खरेदी पण केली आहे. काय केली आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच, सो स्टे ट्यून. दादा आणि आयुष जरा लवकरच गेले, त्यांना पुढे पण कामं होते. तात्यांना म्हटलं चला वेळ तोरण वगैरे मी ज्या माळा आणल्या वगैरे होत्या त्या सगळ्या पटपट जेवढं होतं तेवढं लावून घेऊ. प्रयत्नानंतर हे काहीतरी असं झालंय. काय बेटा बुबू आला बघ. तात्याने म्हणते चला बाकीच्या माळा घेऊन येतो. आता म्हणते रविवारी मी नेणार गाडी घेऊन बाहेर. तरी असं काहीसं झालंय. त्या माळा थोड्या इकडे वगैरे असं करते मी, उद्या नाही तर इकडे 6 घेऊन येते अजून. काय नाही उघड नाही. तर गॅस दुपारनंतर नाही संध्याकाळनंतर काही असं शूट नाही करता आलं. पूजा वगैरे आवरली आम्ही, पण या मॅडमच्या मागे फिरणं एवढं अवघड होतं. तिला 10-10:30 वाजता झोपवलं आहे मी. आणि आता माझं आवरत होती तर माझ्या लक्षात आलं की ब्लॉग बाकी. ॲक्च्युली माझं सामान लावायचं थोडंफार काम चालू होतं. बाकीचं जे आहे ते बाकीचं आहे अजून. मी ही सोन्याची खरेदी केली आहे बाय द वे आज. दिसतंय का नीट? तर मी लहानपणापासून बघत आले की मम्मी पप्पा दर दिवाळीला काहीतरी घेता. आता दादा पण पुढे घेतो आहे. लग्न झाल्यापासून मी पण निखिला ती सवय लागली की लावली आहे की जे मेन मुहूर्त असतात, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी, ह्या जेव्हा जमेल तेव्हा ह्या मुहूर्तांपैकी काहीतरी घ्यावं. तर मी कालही कॉईन घ्यायलाच गेलेली होती, बट मला हे आवडलं. खूपच सुंदर होतं ते. तर म्हटलं चला घेऊयात. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट पण होतं आहे, ॲट द सेम टाईम हाऊस पण होतं आहे. माझ्या पप्पांना असली इन्व्हेस्टमेंट आवडत नाही, बिकॉज त्यांचं असं म्हणणं की आधी मजुरी ठीक होती, बट आता ज्या प्रकारे मजुरीचे रेट वाढले गोल्डच्या रिलेटेड, तर फालतूपणा आहे तो असं त्यांना वाटतं. कारण त्यांनी एवढं कष्टाने सगळं उभं केलेलं असतं की त्यांच्यासाठी ते होतं. बट मला असं झालं की यार ठीक आहे, थोडीफार मजुरी जाते, वाया जाते, आय ॲग्री, बट ते कपाटात ठेवण्यापेक्षा किंवा बँकेत ठेवण्यापेक्षा ते कधीतरी घालता येतं. कॉईन आपण कुठे मिरवणार आहे, फक्त भविष्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त ठेवतो यासाठीच घेतो, त्याच्यापेक्षा
लेट्स हे घेऊयात काहीतरी. आणि मी ना आधी वेगळे घेतले होते, असे थोडे चंद्रकोरचे होते, असे लोंबते कानातले घेतले होते. आणि ते मी ॲक्च्युली 3-4 दिवसापूर्वी बघून पण आलेली होती. चंदूकाकामधनं घेतलेत मी हे कानातले. कारण मी आधी PNGमध्ये बघितलेलं, त्यांनी मला 2300 रुपये पर ग्रॅम मजुरी सांगितली आणि बोलले याच्यावर आम्ही 30% ऑफ करून देतो. तर त्याच्यापेक्षा मला चंदूकाकामधली मजुरीचं वेगळं वाटलं होतं थोडंसं, म्हणून मी तिकडे गेली. तर तिकडे पण मला काहीतरी 1500-1600 रुपये मजुरी पडली आहे, असं तो जो काही हिशोब असेल. तर तिथे मी ते फायनल केलं होतं. मला मागेच आवडलं होतं, माझ्याकडे फोटो वगैरे होता. बट ते करता करताच माझी याच्यावर पण नजर गेली आणि मी हे घातले. मी आणि दादाच केलेलं होतं आणि ही इज लाईक की दीदी हे छान दिसतात, हे घे. आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की मी गेल्या जेव्हा आईला दाखवलं ते आई इज लाईक छान आहे, आत्या इज लाईक छान आहे. वहिनीला नाही आवडत, वहिनी पण सेम पप्पा हा तिला बरा फालतू खर्च वाटतो. तर बट तिला बट दिस टाईम शी इज लाईक ओके. पल्लवी ताई मी घातलेले होते. पल्लवी ताई बोलत दीदी म्हणजे तनू खूप छान दिसत आहे. घरी मावशी त्या खूप छान दिसत आहे. आईंना पण आवडले. निखिलला नीट दिसलंच नाही व्हिडिओ कॉलमध्ये. इज लाईक यार तनू तू फक्त स्वतःचं बघते का? तर असं नाही, मी त्याचे पण लाड करते. बट मला हे आवडलं सो मी घेतलं. एक दिवाळीचा एक आनंद पण झाला, ॲट द सेम टाईम इन्व्हेस्टमेंट पण झाली. सो कसं आहे हे तुम्हाला कसं वाटतं आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा स्किन पण छान छान झाली आहे. आणि मी आता एक पर्सनल ट्रेनर पण आहे ज्यांना हायर केलं आहे. नेक्स्ट वीकपासून माझं सगळं सुरू होईल. वेट लॉस तर माझा होत होता, डेफिनेटली होत होता. बट माझी ना मी तुम्हाला आधी पण सांगितलं की कमरेखालचा जो भाग आहे तिथे मला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. बट ते माझ्याकडनं तेवढ्या प्रमाणात होत नाही. मला जिमचा एक फोबिया झाला आहे. कारण लास्ट टाईम माझा एक्सपिरियन्स वाईट नाही म्हणता येणार. ट्रेनर पण माझे खूप छान होते, ते जे दादा होते ते, त्याचं नाव का नाही आठवते मला, चिन्मय नाव होतं, हो चिन्मय दादा त्याचं नाव होतं. पण मलाच ते जरा ते कोविडच्या काळात ती जी ॲलर्जी झालेली होती त्याने मला श्वास घेता येत नव्हता. सो त्याच्यानंतर जेव्हा मी ते वेट रनिंग करायची तेव्हा मला असं व्हायचं की हे उचलल्यानंतर मला श्वासच नाही घेता येते. किंवा जिममध्ये जेव्हा मी ते आपण मशीनवर ज्या काही एक्सरसाइज करतो तेव्हा पण मला असं व्हायचं. तर मग तो ट्रेनर दादा पण घाबरला होता, मी पण घाबरली होती. तर मला काइंड ऑफ फोबिया झाला होता. तर म्हणून मी काल का परवा स्टोरी टाकली होती त्या रिलेटेड. सगळं फायनल करून आजच मी एक पर्सनल ट्रेनर दादा हायर केलेला आहे की जो इथून पुढे काही दिवस माझ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मला हेल्प करणार आहे. आता कसं करतो काय करतो सगळ्या डिटेल तर मी आत्ताच नाही शेअर करू शकत कारण मी स्वतःच खूप इनिशियल स्टेजला आहे. बट मला असं कोणीतरी हवं होतं की जो मला हेल्प करेल टू लूज फॅट त्या एरियामधलं. कारण मी चालत होती, मी रोज चालते. मी डाएट पण माझं मी कंट्रोल करू शकते. डाएटमध्ये मला कधीच काही इश्यू नाही आहे, मी डाएट कंट्रोल करू शकते. बट मला एक तो प्रॉपर गायडन्स हवा होता जो मला हा दादा देईल अशी मला अपेक्षा आहे. कारण तो पण नवीन आहे. मी यात थोडीफार एक्सपिरियन्स घेतलेला आहे पण ॲट द सेम टाईम मी नवीन पण आहे. आणि हो काय झालं होतं ना, मागे जेव्हा मी वेट लॉस केला होता दादाच्या लग्नाच्या वेळेस तर माझी स्किन थोडी लूज झाली होती. तर मला ह्यावेळेस असं आहे की यावेळेस जर आपण पूर्णच ट्रान्सफॉर्मेशन बघतो आहे तर आपली स्किन पण अशी सॅगी व्हायला नको, लूज व्हायला नको. सो त्या रिलेटेड पण जे काही आहे तर मी ब्लाइंडली ट्रस्ट करून आज हे केलं आहे. हा पण एक डिसिजन घेतला आहे की चला यार स्वतःच्याकडे म्हणजे ही पण एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट मी आज केली आहे याच्यासोबत. तर येस सखी झोपली आहे. घरी येऊन त्यांनी भयानक त्रास दिला आहे तात्यांना. पण ठीक आहे, तिला काय बोलणार, पप्पा येईपर्यंत आमचं असंच चालणार आहे. आम्हाला आता उद्या बाकीची वगैरे तयारी करायची, थोडी फराळाची लायटिंगची वगैरे जी काही बाकी आहेत ते. अँड आमचे पप्पा पण येणार आहे. सो वी आर एक्सायटेड ॲज वेल. कारण आम्हाला काल परवा रात्रीपर्यंत धाकधूक होती की निखिलचं एक्सटेंड होतं का. कारण मी अशी होती की नको व्हायला, कारण त्याचं सध्या ते फिरणं सुरूच आहे. तो आता 1 महिना थांबला का पुन्हा पुढच्या महिन्यात ते जाऊ शकतो किंवा जानेवारीतही जाऊ शकतो. तर असं होतं की नाही बाबा ही तू सणासुदीला ते घर असं सुनं वाटतं नसला तर. बट फायनली तो येतो आहे आता. सो येस एवढंच काय ते बोलायचं होतं मला तुमच्याशी. आणि मी तुम्हाला माझी आत्या पण दाखवली, ती पण खूप गोड आणि क्यूट आहे. तर आत्या म्हणजे ब्लॉगमध्ये पण सांगितलं की फक्त मी नाही दिवाळीला माहेरी आली, आत्यासुद्धा दिवाळीला माहेरी आली होती. आणि तिला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, थांब शी इज लाईक मी कशाला थांबू तुमच्या घरी दिवाळीला, मी चालली माझ्या घरी दिवाळीला.
तर आज ती पण तिकडे गेली, मी पण इकडे आली आणि यस असा संपला आमचा छानसा आजचा दिवस. सो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे ते मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आय नो ब्लॉग थोडे मागे पुढे होत आहे, बट माझी पण सिच्युएशन अशी होती सखीमुळे म्हणा किंवा या बाकीच्या गोंधळामुळे म्हणा किंवा मी यांच्या बिझनेसमध्ये पण मम्मी आणि वहिनीच्या बिझनेसमध्ये पण थोडी इन्वॉल्व होती, कारण त्यांची बाकीचे कामं चालू होते. मग पॅकेजिंग वगैरे असं साईड बाय साईड दादाचं माझं सुरू असायचं, त्यामुळे थोडा गोंधळ झाला होता. बट मी ट्राय करेल की आता दिवाळीचा ब्लॉग तरी मी नक्की प्रॉपर शूट करून तुम्हाला दाखवेल. तर येस, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.